निवडणूक लोकसभेची होती, केंद्रातलं सरकार निवडण्याची होती, पण तरीही महाराष्ट्रात या निवडणुकीत स्वतःचं एक रेफरंडम म्हणजे जन्मत होतं। राज्यात पक्ष फोडाफोडी झाली। आधी शिवसेना पक्ष फुटला, नंतर राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आला। अजित पवार महायुतीसोबत गेले। मात्र ज्या अजित पवारांना भाजपने सामावून घेण्याचा प्रयत्न केला, याच अजित पवार गटाचा भाजपला लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा फटका बसलाय। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच बघायचा प्रयत्न करणार आहोत की असे कुठले लोकसभेचे मतदारसंघ होते जिथे भाजपचे उमेदवार होते आणि जे विधानसभा मतदारसंघ होते तिथे अजित पवारांचे आमदार होते, मात्र तरीही भाजपचा जो उमेदवार होता लोकसभेचा त्यांचा पराभव झाला। असे नेमके कुठले लोकसभेचे मतदारसंघ आहेत आणि अर्थातच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे बघणार आहोत। मात्र आपण हेही बघायचा प्रयत्न करणार आहोत की ह्या लोकसभा निवडणुकीत जो निकाल आलाय तो निकाल नेमका त्याचा परिणाम हा विधानसभेवरती कसा होणार आहे हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी। नमस्कार, मी छाया। मुंबई तकच्या गणित विधानसभेचं या सिरीजमध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो। सर्वप्रथम आता आपण प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी काय आहे हे देवयानीच्या मार्फत जाणून घेणार आहोत। देवयानी, पहिला जो आपला लोकसभेचा मतदारसंघ आपण बघतोय तो दिंडोरी आहे। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भाजपच्या भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे अशी निवडणूक रंगलेली होती। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामधली ही निवडणूक होती। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भारती पवार या खरं तर गेल्या वेळेस पण खासदार होत्या आणि यावेळेस तर त्या केंद्रीय मंत्री म्हणून काम करत होत्या। मात्र इतकं सगळं असतानाही भास्कर भगरे यांनी त्यांचा पराभव केलेला होता आणि खरं तर जेव्हा निकाल आला त्याच्या एक दिवस आधीच भारती पवार असं म्हटलेल्या होत्या की मी 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून येईन। मात्र तसंच चित्र आपल्याला कुठेही बघायला मिळालं नाही आणि भास्कर भगरे यांनी त्यांचा पराभव केला। आता आपण जर बघितलं तर दिंडोरीमध्ये 4 अजित पवार गटाचे आमदार आहेत, मात्र ह्या 4ही आमदारांचे जे मतदारसंघ होते तिथनं कुठेही भारती पवारांना लीड मिळाली नाही। अर्थातच आपण जेव्हा हे ऐकतो तेव्हा आपल्याला कुठेतरी चुकल्यासारखं वाटू शकतं। मात्र आता अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झालेले होते हे आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर आकडेवारी बघितली तर छाया माझी सहकारी ही आकडेवारी आपल्याला एक्सप्लेन करेलच। मात्र आपण जर बघितलं तर कुठेही म्हणजे 4ही भागांमध्ये 4ही विधानसभा मतदारसंघांमध्ये कुठेही भाजपला फायदा झालेला नाहीये असं चित्र आपल्याला इथं बघायला मिळतंय। या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की सुरगाणा कळवण या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे नितीन पवार हे आमदार होते। या विधानसभा मतदारसंघातून भाजपला 56,461 इतकी मतं मिळाली आहेत, तर राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1,14,134 इतकी मतं मिळाली आहेत। म्हणजे जवळपास 50,000 मतांचा इथे फरक आपल्याला बघायला मिळतोय। या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातला दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे जिथं छगन भुजबळ हे आमदार आहेत। देवयानी, येवला हा विधानसभा मतदारसंघ आहे। येवला विधानसभा मतदारसंघातून भाजपला 80,295 इतकं मत मिळालंय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 93,500 इतकं मत मिळालंय। जवळपास 13,000 मतांचा या विधानसभा मतदारसंघात फरक आपण बघू शकतोय। त्यानंतर या लोकसभा मतदारसंघातला तिसरा महत्त्वाचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे निफाड। निफाडमध्ये अजित पवार गटाचे दिलीपराव बनकर हे आमदार आहेत। या विधानसभा मतदारसंघातून भाजपला 71,370 इतकी मतं मिळाली आहेत, तर शरद पवार गटाला 89,554 इतकी मतं मिळाली आहेत। तर या लोकसभा मतदारसंघांमधला सगळ्यात शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे जिथे नरहरी झिरवळ हे आमदार आहेत, तो म्हणजे दिंडोरी विधानसभा मतदारसंघ। दिंडोरी विधानसभा मतदारसंघात भाजपला 55,881 इतकं मत मिळालंय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1,38,189 इतकी मतं मिळाली आहेत। म्हणजे देवयानी, आपण बघू शकतो की जवळपास इथेही 50,000चा फरक आपल्याला दिसतोय। यानंतर दुसऱ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आपण जेव्हा दिंडोरी बद्दलही बोलत होतो त्याच्यामध्ये आपण जर 2 अतिशय इंटरेस्टिंग नावं होती, एक होतं छगन भुजबळ आणि दुसरं होतं नरहरी झिरवळ। खरं तर या दोघांच्याही माध्यमातनं खूप चांगला लीड हा भाजपला मिळू शकला असता जर त्यांनी काम केलं असतं तर। मात्र आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या संपूर्ण या प्रचाराच्या दरम्यान आपण बघितलं की छगन भुजबळ हे काम करत नाहीयेत का महायुतीसाठी असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जात होता। तर हे खरं तर दिंडोरीचं संपूर्ण चित्र होतं। छगन भुजबळांची देखील नाराजी होती, त्यांच्या नाराजीबद्दलही अनेकदा खरं बोललं जात होतं। आत्ताही त्यांनी विधानसभेसाठी आम्हाला 80 जागा हव्या आहेत असं खरं तर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं, असं त्यांनी त्याच्यात सांगितलेलं होतं। मात्र या संपूर्ण लोकसभेच्या प्रचारामध्ये त्यांनी काम केलेलं नव्हतं, त्यामुळे विधानसभेला आपल्याला काय चित्र बघायला मिळेल हेही बघणं खूप इंटरेस्टिंग आहे। देवयानी, तू मगाशी सांगितल्याप्रमाणे
छगन भुजबळ यांची नाराजी हा एक प्रश्न इथे होताच, पण दिंडोरी हा कांद्यापट्ट्यात येणारा लोकसभा मतदारसंघ आहे, त्यामुळे मागील 5 ते 10 वर्षांमध्ये इथला कांद्याचा प्रश्न शेतकऱ्यांनी लावून धरलेला होता. त्यावर हवी तशी अपेक्षित उत्तरं किंवा हवा तसा विकास त्यांना पाहायला मिळाला नाही. त्याचाही तिथे खूप मोठा फटका या सरकारला बसलाय. या लोकसभा मतदारसंघातून कोणाला किती लीड मिळालाय हे देवयानी तू चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकते? आपण जर भिवंडी मध्ये बघितलं तर भिवंडीमध्ये कपिल पाटील भाजपचे विरुद्ध सुरेश म्हात्रे किंवा ज्यांना बाळामामा म्हात्रे म्हणूनही ओळखलं जातं त्यांच्या विरोधात ही निवडणूक रंगलेली होती. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भिवंडीमध्ये खरं तर गेल्या म्हणजे 2014 असेल 2019 असेल या दोन्ही वेळेस खरं तर भाजपचेच खासदार होते जे निवडून आलेले होते. मात्र आणि कपिल पाटीलच जे ते होते जे 2014 आणि 2019 मध्ये तिथलं प्रतिनिधित्व करत होते. मात्र यावेळेला जर आपण बघितलं तर खरं तर भिवंडीची ही एक काय म्हणतो आपण हाय व्होल्टेज निवडणूक होती असं नाही म्हणता येणार. मात्र अतिशय इंटरेस्टिंग निकाल याचा आलेला आहे असं आपण म्हणू शकतो, कारण सुरेश म्हात्रे हे तिकडनं निवडून आलेले होते. भिवंडीमध्ये आपण जर बघितलं तर भिवंडीमध्ये अजित पवार गटाचे एकच आमदार होते. तिथली आकडेवारी ही छाया समजेल. देवयानी, शहापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे आमदार होते. या विधानसभा मतदारसंघात भाजपला 43,521 इतकी मतं मिळाली आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 54,701 इतकी मतं मिळाली आहेत. म्हणजे जवळपास 9,500 मतांचा फरक इथे आपल्याला दिसून येतोय. यानंतरचा महत्त्वाचा आणि चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ. सोलापुरातून भाजपचे राम सातपुते यांना उमेदवारी मिळालेली होती, तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या सोलापुरातून मैदानात उतरलेल्या होत्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघातला एक असा विधानसभा मतदारसंघ होता जिथे अजित पवार गटाचे आमदार होते, तो म्हणजे मोहोळ विधानसभा मतदारसंघ. मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने हे आमदार होते. यशवंत माने आमदार असलेल्या या विधानसभा मतदारसंघात भाजपला 65,137 इतकी मतं मिळाली आहेत, तर काँग्रेसला 1,28,289 इतकी मतं मिळालेली आहेत. म्हणजे जवळपास इथे देखील दुपटीचा फरक आपल्याला दिसून येतोय. बरोबर. आपण जर बघितलं तर प्रणिती शिंदे या खरं तर सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार आहेत हे आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. याच्या आधीची जर आपण परिस्थिती बघितली तर 14 असेल किंवा 19 असेल दोन्ही वेळेस भाजपचे खासदार होते. मात्र प्रणिती शिंदे या खरं तर निवडून येतील की नाही याची देखील आपण बरीच चर्चा त्यावेळेला होताना बघितलेली होती. मात्र या चर्चेचा जो कन्क्लुजन निघाला त्या आपल्याला काउंटिंगच्या दिवशी दिसलं, जेव्हा प्रणिती शिंदे या निवडून आल्या आणि त्यांना साधारण आपण बघतोय की 50 ते 60 हजाराचं लीड आपल्याला इथे त्यांना मिळालेलं होतं आणि त्यांचा विजय झाला होता सोलापूरमधून. देवानी, यानंतरचा सर्वात चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ होता तो माढा. माढामध्ये निंबाळकर वर्सेस मोहिते अशी फाईट आपल्याला बघायला मिळालेली होती. माढा लोकसभा मतदारसंघात 2 विधानसभा मतदारसंघ असे होते जिथे अजित पवारांचे 2 आमदार होते. त्यातला एक होता माढा विधानसभा मतदारसंघ. माढा विधानसभा मतदारसंघात बबनराव शिंदे आमदार होते, तर करमाळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे संजय शिंदे आमदार होते. माढा विधानसभा मतदारसंघात भाजपला 70,055 इतकी मतं मिळाली आहेत, तर शरद पवार गटाला 1,22,570 इतकी मतं मिळाली आहेत. म्हणजे जवळपास इथे देखील 50,000चं लीड शरद पवार गटाला मिळाले. तर दुसरा जो या लोकसभा मतदारसंघातला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे करमाळा. या विधानसभा मतदारसंघात देखील भाजपला 55,958 इतकी मतं आहेत, तर शरद पवार गटाला जवळपास 97,469 इतकी मतं मिळाली आहेत. आपण बघितलं तर माढा हा खरं तर शरद पवारांच्या अतिशय जिव्हाळ्याचा मतदारसंघ आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 2009ला आपण जर बघितलं तर शरद पवार यांनी स्वतः इथे निवडणूक लढवलेली होती. मात्र त्यानंतर त्यांचा हा जो गड होता तो भाजपनं मारला होता 2019 मध्ये. 2019 मध्ये आपण बघितलं तर रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि यावेळी देखील भाजपनी त्यांनाच उमेदवारी दिली. त्याच्यामुळे मोहिते पाटील कुटुंब होतं जे अकलूजमधनं खरं तर त्यांची ओळख आहे की अकलूजमधलं हे लोकांना माहिती असलेलं आणि प्रतिष्ठित असं घराणं आहे. त्यांची जी नाराजी होती भाजपवरची ती कुठेतरी आपल्याला सुरुवातीच्या काळात दिसून आली आणि त्यांनी राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली, तुतारी हाती घेतली आणि अर्थातच मग त्यांनी ही निवडणूक लढवली. आपण बघितलं तर सुरुवातीपासूनच माढ्यातनं कोण निवडून येईल आणि अनेक मोठ्या नेत्यांची जी प्रतिष्ठा होती ती पणाला लागलेली होती. देवेंद्र फडणवीस स्वतः याच्यामध्ये लक्ष घालत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे सभा घेतलेली होती. मात्र इतकं असूनही भाजपला आपल्याला इथे कुठेही फायदा झाल्याचं चित्र आपल्याला दिसत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे उमेदवार होते त्यांनाच फायदा झालेला आहे आणि मोहिते पाटील हे निवडून आलेले होते. त्याच्यामुळे म्हाडातली अतिशय इंटरेस्टिंग पूर्ण जो प्रचार होता तो खूप इंटरेस्टिंग झालेला होता, कारण अनेक मोठे नेत्यांनी स्वतः जाऊन तिथं खरं तर प्रचार केलेला होता.
यानंतरचा आदिवासी लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा गोंदिया। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून सुनील मेंढे भाजपकडून मैदानात होते, तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळे हे मैदानात होते। या लोकसभा मतदारसंघामध्ये 2 असे विधानसभा मतदारसंघ होते जिथे अजित पवार गटाचे आमदार होते। त्यातला एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे तुमसर इथे अजित पवार गटाचे राजू कारेमोरे हे आमदार आहेत। या मतदारसंघातून भाजपला 91,204 इतकी मतं मिळाली, तर काँग्रेसला 1,02,20 इतकी मतं या मतदारसंघातून मिळाली। इथे देखील साधारण 10,000 मतांचा फरक इथे आपल्याला पाहायला मिळतोय। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातला पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे अर्जुनी मोरगाव, जो SC कॅटेगरीसाठी राखीव आहे। या मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार आहेत ते म्हणजे मनोहर चंद्रिकापुरे। या विधानसभा मतदारसंघातून भाजपला 71,797 इतकी मतं मिळाली आहेत, तर काँग्रेसला 92,455 इतकी मतं मिळाली आहेत। आपण भंडारा गोंदिया हा जर मतदारसंघ बघितला तर हाही एक इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे, कारण इकडनं नाना पटोले असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी स्वतः निवडणूक लढवलेली आहे एका काळात। आपण जर आता बघितलं तर सुनील मेंढे जे आपण बघतोय की तेच खरं तर 2019ला खासदार होते, मात्र प्रशांत पडोळे यांनी त्यांचा पराभव केलेला आहे। आणि आपण जर आदिवासी जो संपूर्ण पट्टा आहे तो बघितला तर ते सगळीकडेच काँग्रेसनीच बाजी मारलेली आहे, ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे। यावेळेस काँग्रेसनी प्रचंड लक्ष हे या पट्ट्याकडे दिलेलं होतं असं म्हटलं तरी हरकत नाही, आणि तेच चित्र आपल्याला भंडारा गोंदियातही बघायला मिळतंय। त्यामुळे आता आपण जी आकडेवारी बघितली ती लोकसभेतली होती। अजित पवार यांनी राष्ट्रवादीतनं बाहेर पडायचं ठरवलं, त्यांनी पक्षावर क्लेम केला, त्यानंतर ते भाजपबरोबर आले, महायुतीत सामील झाले आणि एकंदरीतच संपूर्ण निवडणुकीमध्ये आपण अजित पवारांना अतिशय अग्रेसिव्हली प्रचार करताना बघितलं। मात्र त्यांचे आमदार हे स्थानिक पातळीवरती काम करायला कुठेतरी कमी पडलेत का असा प्रश्न या आकडेवारीतनं निर्माण होतो, कारण आपण आत्ताच बघितलं की 5 असे लोकसभेचे मतदारसंघ आहेत जिथे भाजपचे उमेदवार होते आणि अजित पवार गटाचे आमदार होते विधानसभेचे, मात्र तरीही भाजपचा उमेदवार यांचा जे कोणी भाजपचे उमेदवार होते त्यांचा पराभव झाल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळालं। जेव्हा की आपण हे बघितलंय की भाजपनी प्रचंड प्रचार संपूर्ण लोकसभेवेळेस केलेला होता, त्याच्यामुळे अजित पवारांना महायुतीमध्ये घेऊन कुठेतरी भाजपलाच फटका बसलाय का, तर हो अर्थातच बसलाय, ते आपण आकडेवारीतनंही बघतोय आणि तो ह्या मतदारसंघांमध्ये बसलेला आहे, तेही आता चित्र स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे एकंदरीत आता आपण बघितलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाचे 10 आमदार आहेत, ज्या 10 आमदारांचा भाजपला मोठ्या प्रमाणात धक्का बसलाय। मात्र आता ही जी आपण आकडेवारी बघितली ती लोकसभा मतदारसंघात कोणाला किती लीड आहे यानुसारची आहे। अर्थातच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतली गणितं आणि मुद्दे ही वेगवेगळी असतात, त्यामुळे तंतोतंत असाच निकाल येईल असं नाही। मात्र मुंबई तकच्या या आकडेवारीनंतर आमदारांना कुठे ना कुठे विचार करावा लागणार आहे। मात्र तरी तुम्हाला काय वाटतं, विधानसभा निवडणुकीतही अजित पवार गटाचा भाजपला धक्का बसणार का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकच्या गणित विधानसभेचा हा कार्यक्रम बघायला विसरू नका। धन्यवाद।